मगाशी तुम्ही म्हणजे आपण ह्याच्याबद्दल उल्लेख केला की विविध माध्यमांवरती त्यांचे स्टेटस कोट्स बीट्स दिसतात सगळे. हो हो तर त्याच्यात कित्येक लोक स्वतःचे पण लावून तिकडे बापू काळे म्हणून लिहून टाकतात. हे तुम्हाला पण दिसत असेल ना असं सगळं? हो, आणि मी तुम्हाला पण विचार करते की अरे हे वाक्य बापूच आहे. कारण भले तुम्ही म्हणाल की एवढी पुस्तकं आहेत की हो. मला काय प्रत्येक ओळण ओळ लक्षात आहे का, हा पण वाक्य तेव्हाच बनतात, कोट्स तेव्हाच बनतात की हा. जेव्हा त्यातला तो अर्थ आहे आणि त्या दोन वाक्यांमध्ये काहीतरी खूप संबंध आहे. समजून येतं हा. किंवा तो भाव व्यक्त राईट, होतो. वजन आहे त्याला. काही तेवढं. काही वाक्य मला असं वाटत की नाही, तर एक कविता फिरत होती मधल्या काळामध्ये बापूंच्या नावाने. मी खूप विचार केला, म्हणजे बापूने ही कविता कधी केली. मला अशा लोकांची गंमत वाटते की तुमचं लिखाण आहे, तुम्ही घ्या की क्रेडिट. हो हो. बरं, ज्याला तुम्ही क्रेडिट देऊ इच्छिता ती व्यक्ती तर आता हयातच नाही. बरं, हयात जरी असती तरी त्याने तिला काही फरक पडला नसता, कारण हो. तिचंच लिखाण इतकं आहे. अचाट आहे की तिला अशा कुबड्यांची गरजच नाहीये. पण लोकांना त्यांच्या नावाचं वाटत असेल की काय हल्लीचं मीडिया असं आहे की ना की त्याला कुठे आपण थांबवू शकत नाही थांबवू शकत. हो, त्यामुळे त्यांना तात्पुरता तेवढा आनंद मिळत असेल तर त्यांनी खरंय. द्यावा. मला एवढंच माहितीये की ते वाक्य तेवढं प्रभावी नसेलही हो, तरी बापूंच्या प्रतिभेला कुठेही धक्का लागत नाही. बरोबर. त्यामुळे ते त्यांनी- महत्वाचं आहे. त्यांनी लिहायचं ते लिहू दे आणि वाचकांना सुद्धा बरोबर कळतं की कळतं. हे नक्की वपूंचं वाक्य नाही. बरोबर आहे. कारण मला तुम्ही आता जसा प्रश्न विचारला तसं मला अनेकांनी याच्या अगोदर विचारलेलं हा आहे. हा. मग मी जरा प्रयत्न केलाय. मग मी काय केलं की चला आपण एकदा पुन्हा थोडंसं वाचन सुरू करू. मग पुन्हा बापूंची पुस्तकं काढली, ज्या कथा की जिकडे असं वाक्य असण्याची शक्यता आहे अशी पुस्तकं बाजूला केली. मला तरी मिळालं नाही सापडली. मला वाटलं की तुम्हाला राग आला असेल त्यावेळेला की अरे नाही, काय नाही. हे. राग काय यायचंय.